नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण खूप छान असा व्हिडिओ बघणार आहोत. फक्त सॅटिनच्या फॅब्रिकपासून छोट्या छोट्या पट्ट्यांपासून इथे मी खूप सुंदर अशी हँडबॅगची डिझाईन बनवलेली आहे आणि ती मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे सर्वप्रथम बघा, मी एक अशी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि शॉपिंग बॅग जशी मी स्क्रीनवर मापे दाखवलेली आहेत त्याच मापाने कट देखील करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे सॅटिनचं फॅब्रिक आहे ना, त्याच्या अशा मी स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत, पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. प्रत्येकी 3 इंचाच्या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 वेगवेगळ्या रंगाच्या. तर सुंदर अशी बॅग बनवण्याकरता इथे मी 2 रंगांच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे. तर ज्या पट्ट्या आपण कट करून ठेवल्या होत्या 3 इंचाच्या, त्या अशा शॉपिंग बॅगवर एक एक करून स्टिच करून घ्यायच्या आहेत. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व पट्ट्या या शॉपिंग बॅगला अटॅच करून स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, याआधी पण 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सॅटिनच्या फॅब्रिकपासून सुंदर अशी हँडबॅग बनवलेली आहे आणि त्याही बॅगची डिझाईन इतकी सुंदर बनली गेलेली आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर ज्या सॅटिनच्या फॅब्रिकच्या पट्ट्या मी कट करून ठेवल्या होत्या त्या एक एक करून मी अशा स्टिच करत जोडून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तो सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर छान असं बोलता बोलता बघा, दोन्ही पट्ट्या एकमेकाला व्यवस्थित अशा स्टिच झालेल्या आहेत. त्यानंतर या पट्ट्या एकदम व्यवस्थित सरळ करत वरच्या दिशेने टॉप स्टिच पण करून घेणार आहे, म्हणजे त्या पट्ट्या त्या शॉपिंग बॅगला व्यवस्थितरित्या बसल्या जाईल आणि एकदम फिनिशिंगमध्ये. तर इथे बघा, पट्ट्यांना मी दाब शिलाई मारून घेत आहे. तर याच प्रकारे बाकीच्या पट्ट्या देखील आपल्याला संपूर्ण या शॉपिंग बॅगला अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर खूप छानरित्या आणि एकदम फिनिशिंगमध्ये या सर्व पट्ट्या शॉपिंग बॅगला स्टिच करून अटॅच करून झालेल्या आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूकडं बघा अशा शॉपिंग बॅगच्या मी शिलाई मारून घेणार आहे, वरच्या आणि खालच्या बाजूला, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे. त्यानंतर फॉर्म शीट घेणार आहे आणि अस्तर घेणार आहे आणि हे सर्व या मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहे. तर व्यवस्थितरित्या फॉर्म शीट आणि अस्तर अटॅच करून झालेला आहे. आणि त्यानंतर सॅटिनच्या फॅब्रिकचे बघा, इथे मी एक स्ट्रीप कट करून घेणार आहे. 4 इंच रुंदीची स्ट्रीप कट करून घेणार आहे, कारण की इथे आपल्याला हँडबॅग करता हँडल बनवायचे आहेत. तर हँडलची लांबी तुम्ही बघू शकता, बरोबर 16 इंच इतकी भरलेली आहे. खूप फिनिशिंगमध्ये हे हँडल आपल्या इथे सॅटिनच्या फॅब्रिकपासून बनून तयार आहेत. आणि त्यानंतर जे मेन फॅब्रिक आपण तयार करून ठेवलं होतं बॅगचं, ते घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला प्रत्येकी 3 इंच असं माप टाकायचं आहे, कारण की तिथे आपल्याला हँडल अटॅच करायचे आहेत. तर दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला 3 इंच इतकं माप टाकायचं आहे. माप टाकून झाल्यानंतर तिथे जे आपण हँडल तयार करून ठेवले होते ते त्या 3 इंचाच्या मापावर आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत, अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने एका बाजूकडनं हँडल अटॅच झालेले आहेत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅगेच्या दुसऱ्या बाजूकडनं देखील हँडल अटॅच करून घ्यायचे आहेत.
त्यानंतर जिथे आपण हँडल अटॅच केलेले आहे तिथे आपल्याला चेन देखील अटॅच करून स्टिच करून घ्यायची आहे। तर चेनचा बघा एक भाग असा मी घेतलेला आहे आणि तो शिलाई मारत या बॅगच्या फॅब्रिकला स्टिच करून अटॅच करून घेणार आहे। व्यवस्थितरित्या एकदम या चेनला बरोबर शिलाई मारत ही चेन आपल्याला या बॅगला अटॅच करून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला अशी चेन अटॅच करून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक पण मी कट करून काढणार आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही बॅगला चेन अटॅच होऊन जाईल। त्यानंतर चेन अशी फोल्ड करत बघा त्या चेनवर दाब शिलाई देखील मारून घेणार आहे, म्हणजे खूप सुंदर आणि खूप फिनिशिंगमध्ये ही चेन आपली या बॅगला अटॅच होऊन जाईल। सेम याच प्रोसेसने आपल्याला दुसऱ्या बाजूकडनं पण चेन बसवायची आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये टॉप स्टिच करत चेन अटॅच करून घ्यायची आहे। तर एकदम व्यवस्थितरित्या चेन ही या बॅगला अटॅच झालेली आहे। त्यानंतर इथे मी एक लेस घेणार आहे, जी की साडीची लेस आहे। तर ती साडीची लेस मी घेतलेली आहे आणि बॅगच्या वरच्या बाजूकडनं म्हणजे जिथे हँडल आपण अटॅच केलेले आहेत तिथे बरोबर ही लेस मी अटॅच करून घेणार आहे। त्यानंतर लेसच्या खालच्या बाजूकडनं पण शिलाई मारून ही लेस एकदम व्यवस्थितरित्या या बॅगला अटॅच करून घेणार आहे। तर इथे या बॅगला जी मी लेस अटॅच केलेली आहे ती माझ्याकडे साडीची लेस अवेलेबल होती, ती अटॅच केलेली आहे। तुमच्याकडे दुसरी कोणती लेस असेल तर तुम्ही ती लेस अटॅच करू शकता। तर साडीची लेस व्यवस्थितरित्या स्टिच करून अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर माझ्याकडे कॉईनची लेस होती, ती देखील मी या लेसवर अटॅच करून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या लेस ही मी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड करून झाल्यानंतर ही जी बॅग आहे ती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे आणि उलटी करून या बॅगेच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही भाग बरोबर एकमेकावर सेट करायचे आहेत आणि नंतरच शिलाई मारून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई मारून ही बॅग तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता बॅगेच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर जिथे शिलाई मारलेली आहे त्या शिलाईपासून आपल्याला पुढे 1.5 इंच असं माप टाकायचं आहे आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने चौकोन तयार करायचा आहे आणि तो कट देखील करून काढायचा आहे। तर इथे मी हा चौकोन कट करून काढत आहे। तर अशा पद्धतीने चौकोन कट करून झाल्यानंतर बघा व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे, ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने सेम आपल्याला या बॅगेच्या कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बॅगेला बघा दोन्ही बाजूकडनं मी व्यवस्थितरित्या शिलाई देखील मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बॅगेच्या कडेनं आपल्याला 1.5 इंचाची एक पट्टी कट करायची आहे अस्तरची आणि ती तिथे जोडत पाइपिंग तयार करून घ्यायची आहे, म्हणजे धागेदोरे निघले जाणार नाहीत। त्यानंतर बॅग मी सरळ करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बॅगेचा फायनल लुक किती सुंदररित्या ही बॅग बनवून आपली तयार आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही बॅग कशी वाटली, ह्या बॅगेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरू नका। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुलही विसरू नका। तर आतून तुम्हाला मी स्पेस दाखवत आहे बॅगेचा किती मोठा आहे, याच्यामध्ये खूप सारं तुमचं मेकअपचं सामान सहजरित्या कॅरी होऊन जाईल। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता 2 वेगवेगळ्या डिझाईनच्या इथे मी पर्स दाखवलेले आहेत आणि या दोन्हीचे सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या बॅगेची डिझाईन सर्वात जास्त आवडली, नंबर 1 की नंबर 2। तर अशा पद्धतीने दोन्हीही डिझाईन खूप छान आणि सुंदररित्या बनवून तयार आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि असेच छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल।
तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.